सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाने आपल्या सर्वांना नमस्कार. आमच्या TWT मराठी कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या सोबत जुडून रहा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आजचे वचन अध्ययन. ध्येय. हे खूप आश्चर्यकारक नाही की लोक आत्मिकदृष्ट्या आजारी आहेत. त्यांच्यासाठी हे ध्येय निश्चित करणे आहे. प्रत्येकाला सिद्धी मिळवण्यासाठी दिशा निर्देशित करणे गरजेचे आहे. एक ध्येय, एक उद्देश निश्चित करणे आवश्यक आहे. हा विचार सुचवणारा एक सुंदर मजकूर फिलिप्पे 3 मध्ये आढळतो. मला ते या ध्येयासाठी लागू करायचे आहे. येशू ख्रिस्तामध्ये केंद्रित असलेल्या आपल्या जीवनाचा उद्देश शोधणे हे या मजकुराचा प्रमुख मुद्दा आहे. मला ते आपल्या दैनंदिन जीवनाचा ध्येय निश्चित करण्यासाठी सुद्धा लागू करायचे आहे. आपल्या जीवनात आध्यात्मिक ध्येय, शारीरिक ध्येय, भावनिक उद्दिष्टे आणि मानसिक ध्येय असली पाहिजेत. चला वचनास सुरुवात करूया. फिलिप्पे 3, 8-14. माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ ज्ञानामुळे मी इतर सर्व काही हानी समजतो. त्याच्यासाठी मी सर्व काही हानी सहन केली आहे. ख्रिस्ताला मिळवण्यासाठी मी सर्व काही कचरा समजतो, यासाठी की मी ख्रिस्ताला प्राप्त करू शकेन, त्याच्यामध्ये राहू शकेन. हे माझ्या स्वतःच्या नीतिमत्वामुळे नाही, तर माझ्या विश्वासामुळे आहे. मला ख्रिस्ताला जाणून घ्यायचे आहे आणि जेव्हा तो मरणातून पुन्हा उठला तेव्हा जे सामर्थ्य प्रगट झाले त्याचा अनुभव घ्यायचा आहे. मला त्याच्या दुःखात सहभागी व्हायचे आहे व त्याच्या मरणात सामील व्हायचे आहे, या आशेने की मला मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे. असे नाही की मी हे आधीच मिळवले आहे किंवा मी आधीच परिपूर्ण आहे, पण ते बक्षीस मी मिळवण्याचा प्रयत्न करतो, कारण ख्रिस्त येशूने मला ताब्यात घेतले आहे. बंधूंनो, मी ते मिळवले असे मानित नाही, परंतु एक गोष्ट आहे की जी करण्याचा मी निश्चय करतो. जे भूतकाळात आहे ते मी विसरतो आणि जे माझ्या पुढे आहे, वरचे बक्षीस, ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. या शब्दात संत पौलाच्या मनातील ओढ तुम्हाला दिसते. हा अध्याय वाचताना मला अनेकदा वाटते की जीवनात पूर्वी काय झाले हे विसरण्यात खूप दिलासा आहे, सांत्वन आहे. एका अर्थाने मागील सर्व पापाची येशूने क्षमा केली आहे, म्हणून आपल्याला भूतकाळातल्या पापाची शिक्षा आपल्याला मिळू शकत नाही किंवा कशाही प्रकारे आपल्या जीवनाचा नाश होऊ शकत नाही. आज एक नवीन दिवस आहे आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने आपण जे काही करतो त्याद्वारे आपल्याला त्याच्या नावाचा गौरव करण्याची संधी आहे. त्यामुळे भूतकाळ आपल्याला नियंत्रणात ठेवू शकत नाही. आम्ही प्रयत्नशील आहोत आणि येणाऱ्या सार्वकालिक जीवनाची वाट पाहत आहोत. पण हा अध्याय समजून घेण्याचा आणखी एक मुद्दा आहे. पौलाच्या जीवनात व मनात काय चालले आहे याचा थोडासा अंदाज आपल्याला मिळतो. पौल हा अतिशय धाडसी, उत्साही आणि मेहनती व्यक्ती असावा, हे त्याच्या लिखाणातून आणि ऐतिहासिकदृष्ट्या त्याच्या जीवनाविषयी जे काही आपल्याला माहीत आहे त्यावरून आपण ते सांगू शकतो. आता निसंशय त्याला वाटते की तो आजूबाजूच्या सर्वांसारखा चांगला व्यक्ती आहे. तुम्हाला माहीत असेल, त्याच्या एका पत्रात त्याने असे म्हटले आहे की त्याला त्याच्या स्वतःच्या धार्मिकतेवरून मोजायचे असेल तर त्याने जे केले त्यावरून, अर्थात पौलाला हे स्पष्ट माहीत होते की
त्याने मोजमाप त्याच्याद्वारे केले जाणार नाही. त्याला वाटते की त्याने जे केले आहे ते खूप छान आहे. फिलिप्पे 3:4-6 पौल म्हणतोय की तुम्ही खूप खूप चांगले आणि हजारो चांगल्या गोष्टी केल्या तरीही काही फरक पडत नाही. तुम्ही ते प्रदर्शित करू शकत नाही. मुला, मी देवासमोर काही पात्र आहे का? मी काही कमवले? पौल म्हणतो, मी फक्त मिळवले असे नाही, तर त्याने मला शोधून काढले आहे. त्याचे नीतिमत्व, त्याने जे काही केले त्यात नाही, तर त्याचे नीतिमत्व देवाने त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताद्वारे जे काही केले त्यात आहे. जसे तुम्ही फिलिप्पे 3:8 मध्ये ते सुरुवातीचे वचन वाचताना आपण पाहाल की पौल पुन्हा पुन्हा त्याच्या विचाराची पुनरावृत्ती करतो व स्पष्ट करतो की त्याला असे वाटते की तो देवाच्या उपस्थितीत येऊ शकतो. त्याचे कारण असे की तो येशू ख्रिस्ताद्वारे देवासमोर योग्य बनला आहे. आता पौल धार्मिकतेत वाढत आहे. त्याच्या दुःखात कसे सामील व्हायचे ते शिकलो आहे असे तो म्हणतो. त्याने ख्रिस्ताचे महत्त्व काय आहे हे देखील शिकले आहे. या अध्यायात सुरुवातीच्या वाक्यात त्याने हे शिकले आहे की एका उत्कृष्ट गोष्टीसमोर सर्व काही कचऱ्यासारखे आहे आणि ती उत्कृष्ट गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्ताला ओळखणे. जीवनात हीच गोष्ट महत्त्वाची आहे. याच्या तुलनेत इतर सर्व काही निरर्थक आहे आणि हे शिकून तो त्याच्या ध्येयाकडे झेपावतो. आता शेवटी ध्येय येशू ख्रिस्ताला जाणून घेणे आणि त्याच्यासाठी जगणे आणि त्याच्या नावाचा गौरव करणे हेच आहे. पण मध्यवर्ती किंवा अल्पकालीन उद्दिष्टे काय आहेत? एखादे ध्येय खरे होण्यासाठी ते मोजता येण्याजोगे असावे लागते. त्यात वेळ घटका असणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण ते मिळवले की नाही पाहू शकतो. उदाहरणार्थ, देवाचे गौरव करणे हा एक सुंदर उद्देश आहे, परंतु ते एक ध्येय बनवण्यासाठी निश्चितपणे तुम्हाला म्हणावे लागेल की मी दर महिन्यात एक रविवारी देवाची उपासना करेन. आता तुम्ही ते विशिष्ट ध्येयामध्ये बनवले आहे, जे मोजता येईल. महिन्याच्या शेवटी तुम्ही ध्येय पूर्ण केले आहे की नाही हे तुम्हाला कळेल. किंवा कदाचित तुम्ही म्हणाल की मी अधिक धीर धरणार आहे. हा एक सुंदर उद्देश आहे, पण ते विशिष्ट बनवण्यासाठी व ते एक ध्येय बनवण्यासाठी तुम्हाला असे काहीतरी सांगावे लागेल. मी या आठवड्यात कधीही माझ्या मुलासमोर माझा स्वभाव विसरणार नाही. आता तुम्ही पहा, तुम्ही ते विशिष्ट आणि मोजण्यायोग्य केले आहे. तुम्ही त्याच्यासाठी वेळ घटका ठरवली आहे आणि ते एक विशिष्ट ध्येय आहे. जर तुम्ही म्हणाल, मी परमेश्वराला अधिक देईन, तो देखील एक सुंदर उद्देश आहे, परंतु ते एक विशिष्ट ध्येय बनवण्यासाठी तुम्हाला असे म्हणणे आवश्यक आहे की मी पुढील 6 महिन्यासाठी माझ्या देणगीत काही रुपये वाढ करेन, किंवा मी माझ्या प्रभूसाठी अधिक साक्षीदार आहे असे तुम्ही म्हणता. असे तुम्ही म्हणाल तर ते मोजता येण्याजोगे आहे असे तुम्हाला म्हणावे लागेल. आठवडा संपण्यापूर्वी मी माझ्या शेजाऱ्याशी बोलेन. मी तुम्हाला जे करण्यासाठी सांगत आहे ते म्हणजे देवाचे गौरव करण्यासाठी विशिष्ट ध्येयासाठी प्रयत्न करणे. मला वाटते की बरेच लोक त्यांचे जीवन खरोखर मोठे उद्दिष्ट साध्य न करताच जगतात, कारण ते विशिष्ट ध्येय ठेवत नाहीत. मी तुम्हाला संत पौल सारखी चित्तवृत्ती व देवाने तुमच्यावर त्याचा हात ठेवला आहे याची जाणीव ठेवण्याची विनंती करतो. त्याने तुम्हाला बोलावून निवडले आहे. त्याने हे फक्त गंमत म्हणून केले नाही, त्याने हे यासाठी केले की तुम्ही तसे कार्य कराल, त्याचा गौरव कराल व त्याच्या पवित्र नावाची स्तुती कराल. त्याच्या नावाच्या मोठेपणासाठी तुम्ही महान गोष्टी कराव्यात अशी त्याची इच्छा आहे.
ते पूर्ण करण्यासाठी जणू काही असे वाटते की त्याने आम्हाला त्याचे ध्येय ठेवण्यासाठी निवडले आहे. त्या ध्येयाकडे वाटचाल करत असलेल्या पौलाचा मार्ग मला आवडतो. तो म्हणत नाही मी ध्येयाकडे धावत आहे, आणि तो म्हणत नाही की सहजपणे तो ध्येयाकडे जाईल. तो म्हणतो मी सतत प्रयत्न करेन, झटेन, मी ध्येयाच्या दिशेने धावत आहे. आता विशिष्ट मिळवण्यासाठी देवाचा सन्मान व प्रेम वाढवणार आहात का? आज तुमच्या जीवनात देवाचा गौरव करण्यासाठी तुम्ही विशेष काय करणार आहात? ख्रिस्तात माझ्या मित्रांनो, तुमच्या जीवनात देवाचा गौरव करण्यासाठी एक विशिष्ट ध्येय ठेवा आणि पुढे जा. त्याची उपासना करण्यासाठी आणि तुमच्या जीवनात त्याची सेवा करण्यासाठी परिश्रमपूर्वक प्रयत्न करा. प्रभू या वचनाच्याद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. प्रभू येशू, आमचे जीवन असेच जात आहे. तू जीवनात आल्यामुळे आमच्या जीवनाला अर्थ मिळाला आहे. तो म्हणजे नाशाच्या मार्गातून जीवनाच्या मार्गात तू आणलंस व आमच्या पापाची क्षमा केलेस, म्हणून आम्ही तारलो गेलो आहे. हे पित्या, आमच्या जीवनाला तुझे सार्वकालिक जीवन हेच उद्दिष्ट राहिले आहे. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणून ऐक. आमेन. अधिक माहितीसाठी listenersfeedback@gmail.com वर ईमेल करा. 8523047990 नंबरवर व्हॉट्सॲप, SMS व फोन करा. धन्यवाद.